तर आपण पाहतोय जालना जिल्ह्यात सुद्धा इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे। जालन्यात सुद्धा अशीच परिस्थिती आहे। अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक झळकतायत। त्यामुळे वाहन चालकांना आता याचा सामना करावा लागतोय। डिझेल मिळत नसल्याने शेतीची अनेक कामं खोळंबलेली आहेत। पंपावरती पेट्रोल डिझेलचा साठा संपलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मी सध्या जालना मंठा रोडवरील एका पेट्रोल पंपासमोर आहे। अशा पद्धतीने बॅरिकेड लावून जे आहे ते पेट्रोल पंप जे आहे ते बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पेट्रोल आणि डिझेलचा साठा नसल्यामुळे अनेक नागरिक जे आहे ते हवालदिल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या शेतीचे काम मशागतीची कामं चालू आहे आणि त्यामुळे शेतकरी देखील अडचणीत सापडलेला आपल्याला पाहायला मिळतो। डिझेल नसल्यामुळे शेती कामं खोळंबल्याचं देखील चित्र आहे। काही शेतकरी हे डिझेल नेण्यासाठी आले होते। काय कशासाठी डिझेल न्यायला आले होते आणि काय शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरसाठी डिझेल लागत। शेतीचे कामं चालू झालेले आता डिझेल भेटत नाही, कॅन्डीज भेटत नाही। ट्रॅक्टर पंपावर आणले तर पंपावर डिझेल राहत नाही, त्यामुळे शेतकरी परेशान आहे आता। नांगरणी हे ते बंद हा, नांगरणी शेतीची मशागत चालली ना आता, रोटा नांगरणी। हा, त्यामुळे पंपावर डिझेल भेटत नसल्यामुळे शेतकरी परेशान झालेला आहे आता। किती दिवसापासून होतं बरं असं? हे असं आता 15 दिवसापासून चालली, 15 दिवसाची वर होऊन गेलेली आता। आज कितीदा चक्रा मारल्या पंप? आज आता पहिली चक्कर आहे। परवा दिवशी आलो होतो तर पंपावर कॅन्डीड डिझेल देत नव्हते। हा, आज काय ट्रॅक्टर घेऊन या म्हणजे। आज आता रस्सी लावलेली, पंपाला बॅरिकेड लावलेले आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यामध्ये सध्या इंधन तुटवडा जाणवत आहे आणि अनेक पेट्रोल पंपावरती पेट्रोल डिझेल नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी जो आहे तो आता अडचणीत सापडलेला आपल्याला पाहायला मिळतो। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना।